नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सैनिकी स्कूल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल तसेच नवोदय स्कॉलरशिप या परीक्षांसाठी आपण गणिताची एक सिरीज सुरू केली आहे. त्यामधील पुढील चॅप्टर आहे युनिटरी मेथड. त्यावरील काही वर्ड प्रॉब्लेम आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. बघा पहिला वर्ड प्रॉब्लेम काय म्हणते, 15 मीटर ऑफ क्लॉथ कॉस्ट ₹195. हाऊ मेनी मीटर्स ऑफ क्लॉथ वी हॅव फॉर ₹585. म्हणजे 15 मीटर कापड आपल्याला 195 रुपयाला मिळते. किती? 15 मीटर कापड 195 रुपयाला मिळते. तर 585 रुपयात किती मीटर कापड आपल्याला मिळेल? बघा सिंपल आहे मित्रांनो, तुम्ही लहानपणापासून गणित करतात. काय 1 मीटर कापडाची किंमत काढतात तुम्ही 195 भागिले 15 आणि नंतर काय करतात, जेवढी किंमत आली त्यानं पुन्हा 585 ला आणखी भाग द्यायचा. किती मीटर कापड आहे हे कळतं तुम्हाला. त्याच्यापेक्षा थोडी एक आपण म्हणजे जी प्रत्येक गणिताला आपल्याला वेळ वाचवेल अशी पद्धत आहे. बघा काय, बघा कापड आहे आणि इकडे पैसे आहेत. बघा इथं क्लॉथ लिहू आपण, इथं क्लॉथ आणि इकडे काय आपले पैसे, बरोबर? म्हणजे काय अमाऊंट, पैसे म्हणजे अमाऊंट म्हणजे रक्कम. बघा पहिल्यांदा किती मीटर कापड दिले आपल्याला? 15 मीटर कापड दिले. मित्रांनो ही पद्धत समजून घ्या, ही पद्धत समजली तर आपलं वेळ पण वाचतो आणि उत्तर पण चुकत नाही. बघा 15 मीटर कापडाची किंमत किती आहे? 195 रुपये. ही किती झाली? 195 रुपये. तर त्यांनी आपल्याला काय विचारले, 585 रुपयांना किती कापड मिळेल? पैशाखाली पैसे लिहा, कापडाखाली कापड लिहा. कापड दिले का काढायचे. बघा रुपये 585. बघा इथलं कापड माहितीये का आपल्याला? नाही. इथे प्रश्नचिन्ह देऊन टाका. मग काय मित्रांनो, त्रयराशी करायचं. काय तिरपा गुणाकार करायचा, उत्तर काढायचं. म्हणजे काय करायचं, 15 गुणिले 585 आणि 195 सूत काही आहे का? नाही. मग त्याला भाग करायला लावायचा. चला काय, 15 गुणिले 585 भागिले 195. मित्रांनो आता हे फक्त समजण्यासाठी एवढा टाइम लागला, तुम्हाला डायरेक्ट हे करता येतं. चला काटाकाटी करूया. 15 एक 15, 15 एक 15, उरले 4, 15 त्रिक 45. आता काय 13 ना भाग देऊ वरी. बघा चला, 13 एक 13, 13 दोन 24, 13 13 चौक 52, उरले किती 6, 13 पाची 65. म्हणजे मित्रांनो 45 मीटर कापड आपल्याला तेवढ्या रुपयात घेता येईल, बरोबर का? मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस झाली तर हीच पद्धत तुम्हाला आवडेल. बघा चला पुढे काय, द कॉस्ट ऑफ 5 टेबल्स is the same as the cost of 7 chairs. If the cost of one table is 210 rupees, find the cost of each chair. म्हणजे ते काय म्हणते बघा, 5 टेबलांची किंमत काय, 5 टेबलांची किंमत, 5 टेबलांची किंमत ही बरोबर आहे कुणाच्या? 7 खुर्च्यांच्या किमती एवढी. किती? 5 टेबल घेतले काय आणि 7 खुर्च्या घेतल्या काय, एकच किंमत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. चला ही 7 खुर्च्या, बरोबर. मग त्यांनी पुन्हा काय दिले बघा, इफ द कॉस्ट ऑफ वन टेबल इज 210 रुपीज, म्हणजे एका टेबलाची किंमत जर 210 रुपये असेल तर एका खुर्चीची किंमत किती असेल असे विचारले. मग मित्रांनो दिले त्यातच ठेवू. बघा टेबलाची किंमत किती दिली? 210 रुपये. एका टेबलाची 210, 5 ची किती येईल? 5 गुणिले 210 किती येईल? 5 दुनी 10, म्हणजे किती झालं? 21 5 5 दर्श, म्हणजे 1050 रुपये टेबलांची किंमत येईल. आपल्याला 7 चेअर त्याच्या बरोबर आहेत, आपल्याला काढायची एकाच खुर्चीची किंमत. मग 7 ने ह्याला भाग द्यावा, उत्तर निघून जातं. म्हणजे 1050 भागिले 7 किती येईल उत्तर? 7 एक 7, 7 एक 7, उरले 3, 7 5 35 आणि शून्याला शून्य, म्हणजे एका खुर्चीची किंमत किती येईल? 150 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन काय दिला आपला, इफ 12 men could complete a work in 16 days, then in how many days 3 men will complete the same work. मित्रांनो बघा हे टाइम अँड वर्कचे एक्झाम्पल आहे. हे थोडं वेगळं असतं. कसं बघा, दोन व्हेरिएशनचे प्रकार माहित असतील. चलन कोणते? डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशन. म्हणजे कसं बघा, समजा 5 संत्रे आहेत. किती? 5 संत्रे, त्याची किंमत आहे 30 रुपये, बरोबर. आता बघा मी जर संत्र्या वाढवल्या किंवा कमी केल्या, समजा मी संत्र्या वाढवल्या किती 10 केल्या, त्याची किंमत किती होणार? 5 × 30, 10 × 60. म्हणजे बघा जर संत्र्या मी वाढवल्या तर किंमत पण वाढते. जर मी संत्र्या कमी केल्या असत्या, बघा 5 च्या कणे 3 केल्या असत्या तर किंमत किती झाली असती? 18 रुपये. जर मी वाढवल्या तर किंमत पण वाढते, जर कमी केल्या तर किंमत पण कमी होते. त्याला काय म्हणायचं? डायरेक्ट व्हेरिएशन, समचलन. पण इथं कामामध्ये काय होतंय विषय बघा. आता समजा 12 माणसं आहेत, 12 माणसं एक काम 16 दिवसात करतात,
तर त्यांनी विचारले की आपल्याला 3 माणसं तेच काम किती दिवसात करतील. बघा 12 माणसं 16 दिवसात काम करतील. जर 3 माणसं लावले तर कामाला जास्त दिवस लागतील ना आणखी, बरोबर आहे. माणसं कमी झाले का नाही. मग इथं मला सांगा माणसं का नाही इथं कमी झालेत, कामाचे दिवस पण कमी व्हायला पाहिजे होते, होतेत का नाही, वाढतेत. ह्याला काय म्हणायचं, इनव्हर्स व्हेरिएशन किंवा व्यस्त चलन. मग अशा प्रकारचे गणित कसे करायचे बघा. आता मुळात कन्सेप्ट समजून घ्या. काम म्हणजे काय असते, काम म्हणजे वर्क, बरं का. वर्क म्हणजे काय असतं, टाइम इंटू काय, टाइम इंटू पर्सन, काय टाइम इंटू पर्सन्स, म्हणजे संख्या किती माणसांची एवढं आपल्याला दिलेलं असतं. बघा टाइम किती दिला त्याने आपल्याला, 16 दिवस. किती, 16 दिवस. आणि माणसं किती दिलेत, 12 दिलेत. म्हणजे हेच झालं काम. 16 गुणिले 12 जे काही उत्तर येईल तेच आपलं काम असतं. पुन्हा त्यांनी काय विचारले, तेच काम 3 माणसं किती दिवसात करतील. म्हणजे हेच काम किती दिवसात करतील, 3 माणसं. तुम्हाला माहितीये काम भागिले माणसं केलं की आपले दिवस येतात, बरोबर. मला सांगा काम किती आपलं, 16 गुणिले 12 भागिले 3 माणसं. 3 एक 3, 3 चोक 12, किती 16 चोक 64. म्हणजे 64 दिवस लागतील कुणाला, 3 माणसाला काम करायला. आता हे नीट स्टेप बाय स्टेप लिहायचं म्हणलं तर कसं लिहायचं बघा. दोन्ही काम सेमच आहेत. 12 माणसांनी केलं काय आणि 3 माणसांनी केलं काय, काम दोन्ही सेमच आहेत, फक्त दिवस वेगळे लागणार. बघा 12 माणसाला किती दिवस लागतात, 16 दिवस, बरोबर. 3 माणसाला किती दिवस लागतात हे असं आपल्याला लिहावं लागतं. चला 3 एक 3, 3 चोक 12, 16 चोक 64, म्हणजे किती दिवस लागतात, 64. हे स्टेप बाय स्टेप झालं. पुन्हा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. अन इंजिन पंप्स आउट 475 liter of water in 1 minute. How much time will be taken by it to jump out 13,96,500 liter of water? म्हणजे काय, एका मिनिटाला एक इंजिन 475 लिटर पाणी काढते, म्हणजे उपसते. तर 13,96,500 लिटर पाणी काढायला किती वेळ लागेल. बघा वेळ वाढला की पाणी पण जास्त निघते. हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे, सिंपल गोष्ट. काय बघा इथं लिहूया आपण, वॉटर किती लिटर वॉटर ते काढतंय आणि त्याचा टाइम इकडे बघा. तुम्हाला माहिती आहे ना, टाइम वाढला की पाणी पण जास्त वाढणार आहे, बरोबर. म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. काय बघा 475 लिटर पाणी काढायला त्याला किती वेळ लागतोय, 1 मिनिट. ते विचारते आपल्याला 13,96,500 लिटर काढायला किती वेळ लागेल. करा त्रयराशिकनं, सिंपल. चला काय 13,96,500 गुणिले 1 भागिले 475. मित्रांनो आता कॅन्सलेशन करतायत तुम्हाला. चला 25 न भाग देऊ आपण. चला 25 एक 25, पुन्हा उरले किती मित्रांनो 22. 25 9 225, पुन्हा 25 एक 25, पुन्हा 25 5 1,600, उरले 14, पुन्हा 25 5 1,600, पुन्हा उरले किती मित्रांनो 21, पुन्हा 25 25 9 225, 25 8 200, उरले 15, 25 सख 150 आणि हे शून्याला शून्य. आता काटाकाटी होते का बघू. चला 19 न भाग देऊ. चला 19 एक 19, 19 19 दुने 38, 29 57, 19 दुने 38, 55 मधून 38 गेले किती उरले, 15 तून 8 गेले 7 आणि 4 1 गेला, 4 3 गेले किती 178. 19 19 9 71, किती 19 9 71, उरले किती मित्रांनो बघा 71 म्हणजे 7 उरले, 19 चोक 76 आणि शून्याला शून्य, म्हणजे 2,940 मिनिट तेवढं पाणी काढायला लागेल. किती 2,940. याला आपण तासामध्ये पण करू शकतो. कसं 60 न भागायचं, 60 न भागितलं तास होतो, 0 0 कटला, 6 1 6, 6 चोक 24, उरले किती 5, 6 9 54, म्हणजे 49 तासात सुद्धा तेवढंच पाणी निघल. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आपला. If 60 bags of wheat can be loaded in a truck, in how many trucks will 4,380 bags of wheat be loaded? म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ काय, एका ट्रक मध्ये 60 गव्हाच्या बॅग बसतात. 60 गव्हाचे पोते एका ट्रक मध्ये बसतात. तर 4,380 पोते भरण्यासाठी किती ट्रक लागतील. सिंपल विचारले. मग काय लिहायचं मित्रांनो बघा, इथं बॅग्स लिहू आपण. बघा बघा ना, 60 ला 1 लागते, 4,380 ला जास्त लागते. डायरेक्ट व्हेरिएशन, समचलन आहे. मग काय अडचण नाही, इथे ट्रक लिहू आपण. काही अडचण आहे का नाही. बॅग किती 60 बॅग आहेत, त्याला 1 ट्रक लागते. तर 4,380 बॅगला किती ट्रक लागतील. त्रैराशिक मांडू, गुणाकार करूया तिरपा. चला काय 4,380 गुणिले 1 भागिले किती 60.
शून्य कटला, शून्य कटला, 6 1 6, 6 7 42, उरला 1, 6 3 18, म्हणजे अशा 73 ट्रक आपल्याला एवढे पोते भरायला लागतील. पुन्हा बघा पुढला प्रश्न काय, द कॉस्ट ऑफ 10 चेअर्स इज द सेम ॲज द कॉस्ट ऑफ 6 टेबल. म्हणजे 10 खुर्च्यांची किंमत किती, 10 खुर्च्यांची किंमत 6 टेबल एवढी. किती, 10 खुर्च्याला जेवढे पैसे लागतील तेवढेच पैसे 6 टेबल खरेदी करायला लागतील. पुढे काय विचारले, इफ द कॉस्ट ऑफ अ टेबल इज 400, म्हणजे एका टेबलची किंमत 400. समजा एका टेबलची किंमत जर 400 ठेवली, 6 ची किती, 4 × 24, म्हणजे 6 टेबलाची किंमत किती आली, 2400. मित्रांनो 6 टेबलाची आणि 10 खुर्चीची किंमत सेमच आहे. मग 10 खुर्चीची पण किंमत किती येणार, 2400 येणार. काही अडचण आहे का, नाही. पुढे बघा, फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ 10 चेअर्स अँड 3 टेबल. म्हणजे शेवटी विचारले काय, 10 खुर्च्या आणि 3 टेबल जर विकत घेतले तर त्यांना पैसे किती लागतील असं विचारले. 10 खुर्चीची किंमत काढली आपण किती, 2400 रुपये. बघा 2400 रुपये ही 10 खुर्च्यांची. 3 टेबलांची किती येईल बघा, एका टेबलाची किंमत दिली का नाही त्यांनी आपल्याला, 400. बघा कॉस्ट ऑफ अ टेबल, अ म्हणजे एक, अ टेबल इज 400, एकाची 400, 3 ची काढा, 4 त्रिक 12, म्हणजे 1200 रुपये झाली. ही आपल्याला टोटल विचारली. सम किती येते, 0 0 4 2 6 आणि 3, म्हणजे 10 खुर्च्या आणि 3 टेबलची किंमत किती येणार, 3600 रुपये. मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय दिला आपल्याला, अ बस नीड्स 27 लिटर ऑफ डिझेल फॉर रनिंग 324 किलोमीटर डिस्टन्स, हाऊ मेनी किलोमीटर्स विल इट गो इन 20 लिटर. म्हणजे 27 लिटर मध्ये 324 किलोमीटर जाते, 20 लिटर मध्ये किती जाईल बघा. 27 लिटर मध्ये 324 जाते, जर तेल कमी टाकलं तर गाडी पण कमी लिटर जाणार. म्हणजे हे समचलन आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे. मग डायरेक्ट करू बघा, इकडे आपण लिटर लिहू, बरोबर आहे, म्हणजे किती तेल आहे, आणि इकडे डिस्टन्स किती किलोमीटर मध्ये आहे, काय अडचण नाही. किती आहे, 27 लिटर मध्ये किती जाती, 324 किलोमीटर जाती, आणि इकडे 20 मध्ये किती जाती असं आपल्याला विचारले. तिरपा गुणाकार करू, चला काय, 20 गुणिले 324 भागिले 27, बरोबर का. चला करूया कॅन्सलेशन. बघ काय, 9 त्रिक 27, पुन्हा 9 त्रिक 27, पुन्हा उरले 5, 9 सखी 54, पुन्हा आता 3 न भाग देऊया, 3 1 3, 12 त्रिक 36, म्हणजे काय आलं, 20 गुणिले 12, 12 दुनी 24, म्हणजे 240 किलोमीटर ती 20 लिटर मध्ये जाईल. किती, 20 लिटर मध्ये 240 किलोमीटर ती जाईल. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा, अ वॉच अँड अ पेन टुगेदर कॉस्ट 140 रुपीज. इफ द कॉस्ट ऑफ वॉच बी 6 टाइम्स द कॉस्ट ऑफ पेन, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ वॉच. म्हणजे काय दिलं बघा, एक घड्याळ आहे, घड्याळ आणि पेनाची एकत्रित किंमत किती आहे, 140 रुपये. बघा समजा ही वॉच डब्ल्यू आणि पेनचं पी बरोबर 140, म्हणजे ह्या दोघांची मिळून किंमत 140 आहे. पण विचारले त्यांनी आपल्याला फक्त वॉचची किंमत विचारली, पेनची किंमत दिली असती आपण वॉचची सांगितली असती. पण त्यांनी कंडिशन काय दिली बघा, द कॉस्ट ऑफ वॉच बी 6 टाइम्स द कॉस्ट ऑफ पेन, म्हणजे पेनापेक्षा 6 पट किंमत आहे घड्याळाची. किती, पेनापेक्षा घड्याळाची किंमत किती, 6 पट. मग समजा मी जर पेनाला 1 रुपया धरलं, एक किंमत धरली, एक युनिट धरली, तर वॉचची किती, 6 पट म्हणजे किती येणार, 6. मग मला सांगा 6 ने किती, 7. बघा आपण काढली त्याची किंमत किती आली, 7 आली, पण त्यांनी गणितात किती दिली, 140. 7 बरोबर किती दिलंय, 140. बघा 7 बरोबर दिलंय त्यांनी 140. आपल्याला विचारली वॉचची किंमत, वॉचची किंमत किती धरली आपण, 6. 6 बरोबर किती काढूया, चला तिरपा गुणाकार. चला काय येते, 6 गुणिले 140 भागिले 7. चला 7 1 7, 7 2 14, 0 0, 20 गुणिले 6 किती, 120. म्हणजे वॉचची किंमत किती आली मित्रांनो, 120. वॉचची जर किंमत 120 असेल तर पेन किती असेल बघा, 140 मधून 120 गेले किती, 20, म्हणजे पेनाची किंमत 20 असेल. बघा उत्तर आलं आपलं काय, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ वॉच, किती, 120. परंतु हे बरोबर आहे का ना बघू आपण. बघा पेनाची किंमत म्हणजे सॉरी वॉचची किंमत पेनाच्या किमतीच्या 6 पट आहे. बघा 20 सख 20चे आहे का नाही, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा टाइम अँड वर्क वर आपल्याला क्वेश्चन आहे. इथं असतं इनव्हर्स व्हेरिएशन. काय असतं, इनव्हर्स व्हेरिएशन. बघा काय म्हणलं मी तुम्हाला, वर्क म्हणजे काय असतं, टाइम गुणिले म्हणजे काय, वेळ गुणिले व्यक्तींची संख्या आपलं वर्क असतं. बघा पहिल्यांदा काय दिलं बघा,
30 माणसे एक काम किती 16 दिवसात करतात आणि एका दिवसाला 9 तास काम करतात. किती? एका दिवसाला 9 तास काम करतात, असं 16 दिवसात काम करतात. तर ते काय म्हणतात, जर 36 माणसं दिवसाला 8 तास काम करत असतील तर किती वेळ लागेल असं विचारले. 36 माणसं दिवसाला 8 तास काम करत असतील तर दिवस किती लागतील? दोघांचं काम सेम आहे, म्हणजे जरी 30 माणसांनी काम केलं आणि 36 माणसांनी काम केलं, काम तेवढंच करायचंय. काम आपण इक्वल करू शकतो. काम बरोबर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, माणसं गुणिले टाइम. बघा, माणसं किती? पहिल्यांदा 30 माणसं आहेत, किती दिवस काम करतायत? 16 दिवस काम करतायत आणि एका दिवसाला किती तास काम करतात? 9 तास काम करतात. हे बरोबर, दोन्ही काम सेम आहेत म्हणून मी बरोबर लिहिलं. आता दुसऱ्याच्यात काय कंडिशन मध्ये, 36 माणसं तेच काम करतायत, किती वेळामध्ये? दिवस आपल्याला काढायचे, इथं आपण प्रश्नचिन्ह देऊ, गुणिले किती तास काम करतात दिवसाला? 8 तास. चला कॅल्क्युलेशन करा आता. काय बघा, 9 1 9, 9 चोक 36, पुन्हा 8 1 8, 8 दुनी 16. हे काटाकाटी करता येत असते मित्रांनो, बरोबर. पुन्हा बे 1 बे, बे दुनी 4. आता काय करायला बघा, इकडे राहिलं 30, तिकडे राहिलं 2, 2 इकडे भाग करत येतील, बे 1 बे, पुन्हा 15 दुनी 30. म्हणजे किती आलं मित्रांनो? प्रश्नचिन्ह बरोबर काय आलं? 15. थोडक्यात किती दिवस लागतील? तर 15 दिवस लागतील ते काम पूर्ण करायला. क्वेश्चन बघा मित्रांनो, काय दिलं आपला, इन अ रेस रवी कव्हर्स 5 किलोमीटर इन 20 मिनिट्स, हाऊ मच डिस्टन्स विल ही कव्हर इन 100 मिनिट. म्हणजे 5 मिनिटात तो 20 मिनिटात 5 किलोमीटर जाते, तर 100 मिनिटात किती जाईल? मित्रांनो बघा, टाइम वाढवला की आपलं अंतर पण वाढतं. सेम पद्धत. काय, इकडे बघा, इकडे लिहू डिस्टन्स, इकडे लिहू टाइम. डिस्टन्स किती आहे? 5 किलोमीटर. किती वेळात जातोय? 20 मिनिटात. आणि पुन्हा त्यांनी विचारले 100 मिनिटात तो किती किलोमीटर जाईल? तिरपा गुणाकार करा. चला, 5 गुणिले 100, 5 गुणिले 100 भागिले 20. चला, 20 1 20, 20 पंचे 100, 5 5 25. म्हणजे किती किलोमीटर जाईल तो? 25 किलोमीटर तो 100 मिनिटात अंतर पार करेल. पुन्हा, तनुजा हॅज 1/3 ऑफ अ सॅक ऑफ व्हीट. शी डिवाइड्स द व्हीट इक्वली इंटू 11 बॅग्स. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ द फुल सॅक ऑफ व्हीट इज इन इच बॅग. म्हणजे काय, तनुजाकडे 1/3 पोतं आहे गव्हाचं. किती? 1/3 पोतं आहे गव्हाचं. म्हणजे कसं 1/3 म्हणजे कसं, समजा हे पोत आहे गव्हाचं, बरं का, पूर्ण पोतं झालं एवढं, 1/3 म्हणजे 3 भागात डिवाइड करा. तिच्याकडे एवढंच गहू आहे. किती आहे? एवढंच. तिसरा हिस्सा तिच्याकडे गहू आहे. काय म्हणतंय, हा जो गहू आहे तिला 11 पिशव्यामध्ये टाकायचं. किती? 11 पिशव्यामध्ये समान वाटायचं. मग काय करावं लागेल? एवढ्या गव्हाला 11 ने भागावं लागेल, बरोबर. मला सांगा, 1/3 भागिले 11 कसं करतो मित्रांनो आपण? बघा, अपूर्णांकाचा भागाकार करताना काय करतो? पुढला जो अपूर्णांक आहे त्याचा रेसिप्रोकल करतो आणि इथं गुणाकार करतो. मग चला काय करणार, 1/3 गुणिले 11चं रेसिप्रोकल 1/11. किती आलं उत्तर? 1 गुणिले 1/11 33. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 1/33. म्हणजेच एका प्रत्येक बॅग मध्ये 1/33 गहू आहे. कोणाच्या? पोत्याच्या. टोटल पोत्याच्या 1/33 गहू प्रत्येक बॅग मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय, अ ट्री इज 12 मीटर टॉल अँड कास्ट अन 8 मीटर लॉंग शॅडो. ऍट द सेम टाइम अ फ्लॅगपोल कास्ट्स अ 100 मीटर लॉंग शॅडो. हाऊ लॉंग इज द फ्लॅगपोल? हाऊ लॉंग इज द फ्लॅगपोल म्हणजे आपल्याला जो पोल आहे, जो खांब आहे, त्याची उंची विचारली, त्याची हाईट विचारली. बघा, पहिल्यांदा म्हणलं एक झाड आहे, झाडाची उंची आहे 12 मीटर आणि ते झाड काय करते? 8 मीटर लांब त्याची काय टाकते? सावली टाकते. उन्हात का नाही सावली पडते का नाही? बघा, 12 मीटर उंचीचं झाड आहे. किती? 12 मीटर उंचीचं झाड आहे, त्याची सावली पडते 8 मीटर. तर ते म्हणतात एक पोल आहे, पोलची लांबी काढा. आपल्याला पोलची लांबी काढायची. त्यांनी काय दिली? पोलची सावली दिली. किती? 100 मीटर लांब सावली दिली. मित्रांनो बघा, एखादी वस्तू, आता बघा 12 मीटरचं झाड आहे, पोल वाढला, पोल नक्कीच उंच आहे, बरोबर. बघा, जर वस्तूची उंची वाढली तर त्याची सावली पण वाढणार. बघा ना, छोट्या वस्तूची सावली छोटीच पडते आणि मोठ्या वस्तूची सावली खूप लांबवर पडते. हे पण डायरेक्ट व्हेरिएशनचा प्रॉब्लेम आहे. मग बघा, इकडे बघा, इथं लिहू लेंथ लिहू, इकडे शॅडोची लेंथ लिहू. शॅडोची लेंथ, लेंथ किती झाडाची? 12 मीटर, त्याची सावली पडली 8 मीटर. मला सांगा, आपल्याला पोलची सावली दिली, आपल्याला पोलची सावली किती? 100 मीटर.
तर आपल्याला पोलची उंची काढायची, पोलची लांबी काढायची. तिरका गुणाकार करा म्हणजे त्रैराशिक मांडा. 12 गुणिले 100 भागिले 8. 12 गुणिले 100 भागिले 8. चला करा काटाकाटी. 4 दुनी 8, 4 त्रिक 12, पुन्हा बे एक बे, पुन्हा 50 दुनी 100 किती आलं? 3 गुणिले 50 म्हणजे किती? 150. म्हणजे पोलची उंची किती असेल मित्रांनो? 150 मीटर ही पोलची उंची असेल. पुन्हा बघा, द कॉस्ट ऑफ अ पॅक ऑफ 20 पेन्सिल इज ₹400. म्हणजे 20 पेन्सिलचा बॉक्स आहे, पॅक म्हणजे बॉक्स आहे, त्याला त्याची किंमत किती? 400 रुपये. बघा 20 पेन्सिलची किंमत किती? 400 रुपये. मला सांगा एका पेन्सिलची किती असेल किंमत? बघा 20 20 400 म्हणजे एका पेन्सिलची किंमत किती झाली? 20 रुपये. किती? 20 रुपये. पुन्हा काय? पॅक ऑफ 17 इरेजर्स इज 119 रुपीज. म्हणजे 17 खोड रबरची किंमत किती? 119 रुपये. मग आपल्याला काय काढायचं? एकाची काढू. बघा 17ची किंमत आहे 119, एकाची किती असेल बघा? 17 17 19ची, म्हणजे एका खोड रबरची किंमत किती? 7 रुपये. पुन्हा काय विचारलं बघा, इफ कृष्णा बॉट 1 पेन्सिल अँड 1 इरेजर हाऊ मच वुड ही पे टू शॉपकीपर. म्हणजे त्याने एक पेन्सिल खरेदी केली आणि एक खोड रबर खरेदी केलं, तर तो दुकानदाराला किती पैसे देईल? बघा आपण किमती काढल्यात. एका पेन्सिलची किंमत 20 रुपये, एका खोड रबरची किंमत 7 रुपये, 20 आणि 7 27 रुपये. म्हणजे टोटल तो किती पैसे देईल? 27 रुपये. अनाया poured 3 and 7/8 cups of rasna each in 8 glasses. What was the total amount of rasna Anaya poured in 8 glasses? म्हणजे काय केलंय अनायानं? काय केलं? तिच्याकडे 8 ग्लास होते, प्रत्येक ग्लास मध्ये 3.7/8 कप रसना टाकलाय. म्हणजे प्रत्येक ग्लास मध्ये तिनं एवढा रसना टाकलाय. तर टोटल रसना तिनं 8 ग्लास मध्ये किती टाकलाय असं आपल्याला विचारलंय. एका ग्लास मध्ये किती टाकलाय? 3.7/8. तर आपल्याला 2 मध्ये टाकायचं म्हणल्यावर किती? 2 न गुणावं लागेल. 3 मध्ये 3 न, 8 मध्ये काढायचं 8 न गुणूया. चला 8 न गुणूया. आता ह्याला पहिल्यांदा काय करू मित्रांनो? आपण ह्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करू. 8 त्रिक 24, 24 आणि 7 31, 31/8 हे गुणिले 8. बघा हे 8 8 कटले, राहिलं काय? 31. म्हणजे तिनं 31 कप रसना, काय 31 कप, कारण हे जी दिलेली व्हॅल्यू होती ती कप मध्ये होती. बघा म्हणजे हे पण उत्तर कशात येणार? कप मध्ये. 31 cups rasna will be poured in 8 glasses. Thank you.